घेतला आहे 1 किलो साबुदाणा। याचा आपल्याला तिखट पळी पापड बनवायचे। तर डब्यामध्ये छान 2-4 पाण्याने धुवून आणि झाकण लावून रात्रभर ठेवणार आहे। धुवून घ्यायचा साबुदाणा 2-4 पाण्याने स्वच्छ, सफेद पाणी निघेपर्यंत। स्वच्छ धुवून झाला 2-4 पाण्याने। इथं साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर साबुदाणा आपल्याला आपले 4 बोटं एवढे भिजले पाहिजे एवढं ठेवायचं आहे। आता झाकण लावून रात्रभर ठेवणार। मस्त आपल्याला पळी पापड्या बघायच्या आहे पण तिखट। सगळ्यांना शुभ सकाळ। तर रात्री आपण साबुदाणा भिजत ठेवला होता आणि खूप छान भिजलाय। आज आहे चतुर्थीचा छान उपवासाचा पदार्थ आणि छान भिजलाय। तर इथं शेंगा भाजलेल्या आहे। इथे शेंगदाणे, आज खिचडीची तयारी। इथे हिरव्या मिरच्या। तर आपल्याला ह्या मिरच्या धुवून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची। साबुदाणा आणि इथं 1 किलो बटाटा, त्याचे साल्ट काढून किसून घ्यायचं आहे आणि तो किस साबुदाणा आणि हिरवी मिरची आणि मीठ असं शिजवून छान पळी पापड्या बनवायचे आहेत तिखट। चला आता मी बटाट्याचे साल्ट काढून घेते। इथं मिरच्यांची पेस्ट करून घ्यायची बारीक। इथं बटाटा साळून घेते मी। 1 किलो बटाटा 1 किलो साबुदाणा। तर तुम्ही जास्तही वापरू शकता पण मी 1 किलोच घेतला आणि पापड्या छान लागतात बरं का, मस्त चवदार। चला आता या बटाटे किसून घेते मी आणि शक्यतो असा लांब आला पाहिजे किस, म्हणजे पापडीमध्ये छान दिसतो। तर चला आता याच पद्धतीने मी 1 किलो बटाटा किसून घेणार आहे। तर इथं साल्ट काढून घेतले आणि छान आहे बटाटे, ताजे कडक। चला आता आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे। तर बघा सगळे इथं बटाटे आपले किसून झालेले आहे। आता इथं ठेवलं एक पातेलं आणि आपल्याला इथं वाफ द्यायची आहे साबुदाणा, बटाटा आणि हिरव्या मिरचीला। तर इथं आधी पाणी टाकून घेते मी, नंतर आपल्याला हिरव्या मिरच्यांचं वाटण करायचं आहे। इथं आपल्याला 1 ते 1.5 तांबे पाणी लागणार आहे। मिरच्या धुवून घेतल्या मी। चला इथं मिरच्या आता धुवून आणि बारीक पेस्ट करू। इकडं आपला किस पण छान फुलला आहे आणि इकडं पाणी टाकलंय मी 1-2। बघा इथं असं दळून घेतलंय मी बारीक। इकडं पाण्याला पण इथं हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी। इथं पेस्ट टाकून घेतली मी हिरव्या मिरचीची। चला इथं बटाट्याचा किस टाकून घेतला मी। छान हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। इथं 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे। आणि वाळवण्याच्या पदार्थांना कमी मीठ वापरायचं, कारण तो वाळून कमी होतो। बस चला इथं भिजलेला साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडी टेस्ट करून बघायचं आणि मग मीठ वाटलं तर टाकून घ्यायचं। साबुदाणा शिजत आला का थोडं घट्ट होतं, मग थोडं पाणी पण वापरायचं, जर वाटलं तुम्हाला तर पाणी वापरायचं। इथं थोडं मिक्स करीत राहायचं, नाही तर मग खाली लागतो साबुदाणा। आणि थोडं पाणी मला वाटतंय घट्ट झालंय जास्त, मग पाणी घेते मी थोडं। ग्लास परत पाणी घेतलंय मी। पण शिजतोय साबुदाणा आणि कलर पण चेंज झाला, पण थोडं 1-2 मिनटं राहू देऊ। 2 मिनटं झाकण ठेवून घेते मी। इकडं चालू आहे खिचडीची तयारी। तर बटाटे उकडत आहे, इकडं शेंगदाणे भाजायचे। आज आहे चतुर्थी। साबुदाणा हे बघू आपली
साबुदाण्याचं बॅटर बघू तर छान झालं. चला आता गच्चीवर आणि या प्रकारे ठेवलं आहे मी, तर छान होतील पापड्या. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. चला आता गच्चीवर. छान झाले आता आपलं बॅटर. चला इथं चालू आहे उन्हात पापड्या. कशा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला असे छान पळी पापड, पण ऊन झालं आहे थोडं, तर याच प्रकारे आता करून घेते मी सगळं. पातेलं उघडं नाही ठेवायचं, असं छोट्याशा भांड्यात बॅटर काढून घ्यायचं आणि कटक्याला आराध्य मी आहे इकडं. तर चला उन्हात आहे. चला आता याच प्रकारे छान पापड्या करून घेते. येतोय का? मी येते का बोलू? चला उन्हात आहे चालू. आणि कशा झाल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संपलंय आता. सगळ्या याच्यावर घ्यायचे आहे. उद्या याच्यातही घेणार याच्यात करून घ्यायचे आहे पापड्या. त्याचा केस एवढा छान दिसतो ना, आणि चवीला पण खूप छान लागतो. तर नक्की या पद्धतीच्या करून बघा. बघा इथं बटाट्याचा केस छान दिसतो आणि पापडे छान फुलते. आणि मी असं पलंगावरच टाकते आहे. इकडं धुणं आहे आणि इकडं कालचे वड्याची रेसिपी आहे आलेली, नक्की बघा. वडे किंवा सांडगे स्पेशल. आणि 2 पलंगांवर इथे ॲडजस्ट करते मी. इथं छान वाळून झालं आहे पापड्या. बघा आवाज कुरकुरीत येतोय. आता आपण तळून बघणार आहे. छान कलर पण छान आला आणि बटाटा छान दिसतो. टाकलेलं आहे तेल. एक एक पापडी सोडून देऊ. फुलले पांढरे शुभ्र झाले. तर नक्की करून. बटाट्याचा केस पण छान दिसतो. चला आवडले तर लाईक करा. आणि बघा किती मस्त झाले. एक तोडून दाखवते. तशा खुसखुशीत पापड्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर चला बाय.